त्यावेळी मला म्हणून यावं. म्हणजे मी कुठंतरी कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, श्रमिकांच्या जीवनावर काय बोलत असेल, काय करत असेल, त्या कामात असताना मी मरावं ही त्यांची इच्छा होती. ते कायम बोलून दाखवतो. पण काळापुढे इलाज नसतो. 3 वर्ष त्यांना अंथरुणाला ठेवून राहावं लागलं आणि त्यांचा स्मृतिभ्रंश झाला. खरे म्हणजे बघायला जाणारे माणसं त्यांना उत्सुकतेनं बघायला जायचे आणि दाजींना त्या अवस्थेत बघितल्यानंतर दुःखाचा आवेग प्रत्येकाच्या मनामध्ये यायचा. इतक्या वाईट स्थितीमध्ये त्याला शेवटची 3 वर्ष सुधावे लागली आणि परवा ते आपण सर्वांना सोडून गेले. एन.डी. पाटलांच्या बाबतीत जेवढं बोलले तेवढं थोडं आहे. भारताच्या राज्यघटनेतील मूल्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर अण्णा यांच्यापर्यंतची जी महाराष्ट्रामध्ये प्रगतिशील समाज सुधारकांची फळी होऊन गेली, या फळीच्या कार्याचं आणि विचाराचं महाराष्ट्रावर प्रभावी प्रबोधन करणारे एक प्रबोधनकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एन.डी. पाटलांच्या नावाचा उल्लेख करावा. त्याचप्रमाणे जे शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित हे सगळे शोषित समाज आहेत. या शोषित समाजाचा जागल्या म्हणून आणि शोषित समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा, शोषितांचा तारणहार म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचा सारा महाराष्ट्र पाहतो. अगदी एका वाक्यात सांगायचं, राज्याच्या, देशाच्या आणि शोषिताच्या हिताचा खरा रक्षक एन.डी. पाटील. आज आमच्या गावामध्ये मी सकाळी श्रद्धांजलीची सभा केली. ग्रामपंचायतीचे लोक होते. ते सारखे मला म्हणायचे, आबा जरा चटक्यात आठवा. तर मी आमचं काय बघतो, तर म्हणजे अहो ते शेतीचे अधिकारी आहेत पंचायतीत, त्यांचं शिबिर आहे. तर मी म्हणलं, अरे बाबा शेतीचे अधिकारी आहेत, त्यांचे शिबिर आहे, पण तुम्ही हे लक्षात ठेवा, एन.डी. पाटील जर नसते तर तुमची शेतीच राहिली नसती आणि तुम्हाला त्या शिबिराला जायचा योग आला होता. तर त्याचं मी त्याला एक उदाहरण दिलं की 95 साली महाराष्ट्राचे वीज मंत्री ते मुंडे होते आणि त्यावेळी विजेचा दर 1000 रुपये केला शेतकऱ्यांना. आश्वासित किंवा 1000. एन.डी. पाटलांनी सांगितले 300 रुपयाच्या वर शेतकरी आमच्या 1 रुपये देणार नाही. 300 वीज बिल घ्यायला सरकारला त्यांनी भाग पाडलं. शेवटी सरकारनं 2540 रुपये हॉस्पिटलला वीज दर केला. एन.डी. पाटलांनी सांगितलं त्या वीज वितरण कंपनीला माझा शेतकरी 200 रुपयाच्या वर एक गिन्नी देणार. माझ्या एका मित्राचे भाऊ आले त्यावेळी 1913 साली ते नागराळ आले आणि त्या सभेत मी आता त्याला काहीतरी बोलतं करायचं, त्याला सभेत बोलतं करत होतो माणसाला ऐकण्यासाठी. पण मी म्हणलं, दाजी तुम्ही परवा मुख्यमंत्र्याशी, वीज मंत्र्याशी चर्चा आणि 1 रुपये 44 पैशाचं बिल हे 1 रुपये 10 पैसे करा म्हणून तुम्ही आग्रह शासनाला करीत होता, त्याचं काय झालं? तर त्यावेळेस सांगता त्यांनी सांगितलं की ते 1 रुपये 10 पैशाचं दर होता, तो सरकारने मान्य केला. त्यामुळे तुमच्या संस्थेला किती फायदा आहे, कुणाला किती होईल हे सांगत असतानाच त्यांनी एक वाक्य उच्चारलं की गेल्या 16 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं एन.डी. पाटलांनी 18,000 कोटी रुपयाच्या सवलती मिळवल्या. ते बसलेल्या
पगारी माणसानं तुमचे 18,000 कोटी रुपये वाचवले. एवढंच नाही तर एनरॉनचं भूत महाराष्ट्राच्या मालमत्तेवर बसलं होतं. ही एनरॉन कंपनी आपल्या महाराष्ट्रात आली त्यावेळी त्या एनरॉन कंपनी सहज आली नाही. त्या अमेरिकेची अति मोठी कंपनी आहे. त्या कंपनीच्या त्या मालकाने महाराष्ट्रातल्या 2 पुढाऱ्यांना प्रत्येकाला 1,000 कोटी रुपये दिले. 1,000 कोटी एका पुढाऱ्याला देण्याची दालत अशा 2 पुढाऱ्यांना पैसे दिले. आणि एनरॉन सगळं महाराष्ट्र खेळला होता. त्या एनरॉन विरुद्ध एन.डी. पाटलांनी आवाज उठवला. त्या एनरॉन कंपनीला पेच पडला. देशातले अनेक नेते आम्ही खिशात काढले पण एन.डी. पाटील हा असा एकमेव नेता आम्हाला दिसला की तो आमच्या खिशात नाही मारला. मला सांगायचं विशेष असं की त्यांनी त्या एनरॉन कंपनी विरुद्ध आवाज उठवला आणि एनरॉन कंपनीला या देशातून या राज्यातून गाशा होणार बाहेर हाकलून हे फक्त एन.डी. पाटीलच करू शकतो. आज ज्यावेळी या संदर्भामध्ये कवठेकरला इरिगेशनचं उद्घाटन होतं आणि त्यावेळी सगळे मंत्री शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एक स्कीम आहे आणि दुसरी काँग्रेसच्या वतीने एक राष्ट्रवादी. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होतं. एन.डी. पाटील अध्यक्ष होते. शरद पवारांचे बी बरोबर होतं की त्या काळात वीज कमी पडत होती म्हणून ते म्हणजे आम्ही एनरॉन आणलो. त्यावेळी एन.डी. साहेबांनी सांगितलं की एन.डी. साहेबांना ते सगळे बोलताना बोलले उद्देशून बोलले की राज्याच्या विकासासाठी अनेक कंपन्या आपण आणतो. एनरॉन सारखी मोठी कंपनी महाराष्ट्रात आपण आणली पण ती कंपनी इथं काही लोकांनी राहू दिली नाही. त्या कंपनीला गाच्या गोंधळायला लावला. विकासाच्या कामासाठी कंपनी आणणं सोपं नाही. घालवायला फारशी अक्कल लागत नाही. अक्कल लागत नाही हा शब्द एन.डी. पाटलांना जमला. त्यांचे ते भाषणाला उठले त्यावेळी सगळे मंत्री कानाची काढून एन.डी. पाटलांचं भाषण ऐकायला उठले. सगळं माणसं बसलेली होती. त्यावेळी एन.डी. पाटलांनी भाषणात पहिल्या वाक्यात सांगितलं की जगाच्या बाजारात प्रत्येक गोष्ट विकत मिळते पण अक्कल विकत मिळत नाही. अक्कल ही मिळवावी लागते आणि अक्कल असणारी समाजाचे हित करतात, देशाचे हित करतात, राष्ट्राचे हित करतात आणि अक्कल नसणारे बेअक्कलीसाठी वागत असतात. इतकं जबरदस्त बोलले. सांगायचं तात्पर्य एवढं की केवळ एनरॉन गेलं नसतं तर एनरॉनची वीज 7 रुपयाला आवश्यकता बरोबर आहे ना. वीजचा घेवा महिना 90 कोटी द्यायला लागत. महिन्याला 90 कोटी द्यायला लागत. रोज तुम्ही घ्या तर नाही घ्या. असली कंपनी एन.डी. पाटलांनी काढली. आणि नुसती तेवढंच नाही आणि ते साधन वेळ जाईल. आणखी 2 महत्वाच्या गोष्टी सांगून मी माझं भाषण थांबवणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 50 गावातल्या शेतकऱ्यांची 35,000 एकर जमीन पापा तुम्ही साक्षी म्हणला. अंबानीनं खरेदी केली होती. अंबानीनं तिथं औद्योगिक प्लांट काढायला. अंबानीच्या आणि अदानीच्या खिशात कोण कोण आहे तुम्हाला माहित आहे. आपल्या देशाचे आता विद्यमान पंतप्रधान आहेत ते अदानीच्या खिशात आहेत. पण एन.डी. पाटलांना त्यांच्या खिशात घालण्यावर त्यांचा खिसा नाही. त्यांनी त्या 35,000 एकर जमीन तिथले शेतकरी आया बाया त्यांची मुलं बाळं धाय मोकळून रडत होती. ज्या शेतामध्ये आपण पिकवलं, ज्या शेतामध्ये आपण भाकरी खाल्ली ती आपलं शेत कंपनी नेती. माणसं नाचा घासत होती. एन.डी.नी त्या लढ्याचं नेतृत्व केलं आणि त्यांनी त्या लढ्यासाठी
35,000 एकर ताबा एनडीने त्या राज्यात दिले. हे शेतचं आंदोलन त्यांचं. त्यानंतर आणखी एकच महत्वाचं सांगतो मी तुम्हाला की महाराष्ट्रात माझी श्वेतपत्रिका आली. शिक्षणासंबंधीची श्वेतपत्रिका आली आणि त्या श्वेतपत्रिकेनं शिक्षणामध्ये दरी निर्माण केली. एक श्रीमंतासाठी शिक्षण आणि एक गरिबासाठी शिक्षण, ॲडव्हान्स आणि दुसरं मागासलेले असे दोन काहीतरी पद्धतीने केली. गरिबांच्या मुलांच्यासाठी शाळा वेगळ्या, श्रीमंताच्या मुलासाठी शाळा वेगळ्या, शिक्षणाची फारकत होती. आणि एवढंच नाही तर त्या श्वेतपत्रिकेत अशी तरतूद होती सर, 8,000 लोकसंख्येला एक प्राथमिक शाळा, 50,000 लोकसंख्येला एक हायस्कूल आणि 2 लाख लोकसंख्येला एक कॉलेज. 8,000 लोकसंख्येला एक प्राथमिक शाळा. त्यावेळी ह्या श्वेतपत्रिकेसंबंधी पत्रकारांनी त्यांना दिल्लीत विचारलं. त्यावेळी त्या पत्रकाराला त्यांनी सांगितलं या सरकारचं धोरण साहेब कसं आहे, एका वाक्यात सांगा. तर तेवढा हुशार माणूस, तेवढा वैज्ञानिक, एका वाक्यात त्यांनी सांगितलं. तर एका वाक्यात त्यांनी सांगितलं की ते म्हणले पुरुषाला नसबंदी, पुरुषाला नसबंदी, स्त्रीला लूट आणि शाळेला कुलूप, ही या सरकारचं धोरण. तर ही जी श्वेतपत्रिका होती या श्वेतपत्रिकेविरुद्ध महाराष्ट्रावरती लढा केला आणि ही श्वेतपत्रिका महाराष्ट्र सरकारला मागे घेण्यासाठी भाग पाडली. नाहीतर आज आपण इथं बसलो आहोत त्या आपणाला सुद्धा कदाचित तिथं बसायचं हजारो पोरं ऊसाची पाचट काढायला आणि ऊस तोडायला गेली असती, शाळा बंद पडल्या. एनडी पाटलांवर ती मुलं शिकतात. हे एनडी पाटलांचं भाग्य. असे अनेक लढे. आणखी एक सांगून मी माझं भाषण थांबवणार आहे. महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेवर एक दुःखाचा डोंगर बसलेला. या व्यक्तिमत्वानं गेली 60-70 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र आपल्या विविध प्रकारच्या आंदोलनानं, अभ्यासपूर्ण वक्तृत्वानं, समाज प्रबोधनातील चळवळीनं गाजवलेला आहे. आज आपण पलूस तालुक्याच्या वतीने विविध पक्ष आणि संघटनांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आजपर्यंत जेवढे राजकीय चळवळीतले नेते होऊन गेले त्याच्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण असणारा आणि परखड बोलणारा नेता म्हणून एनडींच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केवळ एकाच नाही अनेक प्रश्नांवरती आंदोलनं केलेली आणि ती सगळी आंदोलनं गाजलेली. म्हणजे एनडी गेल्यानंतर जेव्हा आम्ही माध्यमातून त्यांच्यावर येणारे लेख पाहिले तेव्हा बऱ्याचशा काही गोष्टी अनेकांना आलेले अनुभव ते जेव्हा आम्ही पाहिले तेव्हा आम्हाला खरं आश्चर्य वाटायला लागलं की काही गोष्टी आम्ही अनुभवल्या जरूर, पण वेगवेगळ्या लोकांना ज्या गोष्टी अनुभवास आल्या ते बघितल्यानंतर हा माणूस किती अफाट बुद्धिमत्तेचा होता याचं प्रत्युत्तर आलं. प्रसाद कुलकर्णी समाजवादी प्रबोधिनीच्या आपल्याला माहिती आहे संपादक आहे. त्यांची एक आठवण मी या ठिकाणी सांगतो. 1977ला समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली, आचार्य शांताराम बापूंनी केली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रबोधन चळवळीला गती आली. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं या चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या समोर न्यायचं काम सुरू झालं आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावरची एक पुस्तिका एनडीने लिहावी असं बापूंचं मत होतं. आणि मग बापूंनी तसं एनडींना सांगितलं की तुम्ही ते पुस्तक लिहावं. एनडी म्हणाले ठीक आहे मी लिहितो, पण आणि प्रबोधिनीनं तारीख पण जाहीर केली की या तारखेला हे पुस्तक प्रकाशित होईल. परंतु दाजी काय लक्ष द्यायला तयार नव्हते. प्रत्येक वेळेला फोन करून विचारलं की हो लिहायचं आहे लिहायचं. पण ती तारीख जवळ येत चालली आणि आचार्य शांताराम बापूंना सगळ्या ह्यांना काळजी वाटायला लागली की आता
कसं होणार? आणि एक दिवस अचानक बेळगावातून फोन आला प्रसाद कुलकर्णींना की अरे प्रसाद 5 वाजता फोन आला, मी संध्याकाळी बेळगावात कार्यक्रम झालाय, मी इचलकरंजी डायरेक्ट ऑफिसवरती येतोय. ते या म्हणाले. 8 वाजता दाजी इचलकरंजी ऑफिसवरती आले, चहा पाणी वगैरे झालं, बोलणं झालं आणि कार्यालयात बसले. म्हणले ती कागद दे, मी आता पुस्तक लिहायला घेतो आणि तू जेवण करून झोप जा. प्रसाद कुलकर्णींना वाटलं एवढा मोठा माणूस दिवसभर कामातनं व्यापातनं इथपर्यंत पोहोचलाय आणि पुस्तक लिहायला बसलाय, मी झोपली जायचं, हे काय बरोबर नाही. पण ते सुद्धा बसले आणि अक्षरशः रात्री 8 वाजल्यापासून एक हाती लेखन जे सुरू होतं ते सकाळी 6 वाजेपर्यंत विठ्ठल महर्षी रामजी शिंदेवरचं पुस्तक पूर्ण केलं लिहून. झोपले सुद्धा नाही, पूर्ण पुस्तक लिहिलं. सकाळी शांताराम बापू 6 वाजता कार्यालयात आले तर दाजी लिहित होते. असं त्यांच्या त्या लेखामध्ये वाचल्यानंतर वाटलं की इतकी अफाट बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि सकाळी 6ला आवरून लगेच साताऱ्याला रवाना झाले. म्हणजे एवढ्या सगळ्या व्यापातून दाजींनी जो व्यासंग जपलेला होता लिखाणाचा, वाचनाचा, त्याला तोडलं. जेव्हा जेव्हा आमच्या काही गोष्टी वाचण्यात आल्या त्यावेळेला आश्चर्य वाटलं. गेल्या वर्षीच्या अलीकडच्या वर्षात एक घटना आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचलेली आहे की शेतकऱ्यांचं जे संपूर्ण देश मोकळीकडे आंदोलन सुरू होतं त्यावेळेला दाजींना वाटलं की कलेक्टर ऑफिसला जाऊन आपण एक निवेदन देऊया. त्यावेळेला ते आजारीच होते, झोपूनच होते. पण त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाईला फोन केला आणि सांगितलं मी निवेदन द्यायला कलेक्टर ऑफिसला येतोय. कलेक्टरनी असं सांगितलं, दाजी तुम्ही कशाला येताय, मीच घरी येऊन निवेदन घेतो. आणि जिल्हाधिकारी स्वतः एनडीच्या घरी गेले आणि निवेदन घेतलं. पेपरला सगळे पत्रे आले की जेव्हा जिल्हाधिकारी दाजींच्या घरी जाऊन निवेदन स्वीकारलं. अशीच एक घटना काही वर्षापूर्वी राज्यात घडली होती. मंत्रालयावरती, आझाद मैदानावरती शेतकऱ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये दाजींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन अजित पवार हे निवेदन घ्यायला आले आणि निवेदन स्वीकारताना त्यांची जी चर्चा झाली, काही मतभेद झाले, त्यातून दाजींनी मंत्र्यावर काठी उगारली. पेपर लागलेलं होतं आणि दाजी जेव्हा मंत्र्यावर काठी उगारली म्हणजे एवढं मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व या राज्यामध्ये त्यांच्या पुढे कोणच बोलत नव्हतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे राजकीय नेते, सामाजिक चळवळीतले नेते आहेत त्या सगळ्यांना अतिशय चांगली मानाची वागणूक देणारं आणि चुकल तिथं परखडपणे बोलणारं व्यक्तिमत्व म्हणजे एन डी पाटील होते. किंवा मी आता गेल्या 2-3 दिवसापासून जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आपले थोरात आहेत तर ते जे लिहित आहेत ते त्याच्यामुळे मला सरांचं अजून व्यक्तिमत्व किती प्रगल्भ होतं आणि किती असं विविधतेनं असं संपूर्ण घडलेलं होतं अशा रीतीने मला ते जाणवलं सरांचं. काय होतं की बऱ्याच वेळेला आपण बोलतो, प्रबोधन करतो, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण किती त्याचा इम्प्लिमेंट करतो, आपण कसं जगतो, आपण कसा संदेश देतो, आपल्या कृतीतून कसा संदेश देतो, हे सर्वात महत्त्वाचं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आता मी आम आदमी पार्टीमध्ये आहे तर आम आदमी पार्टीचे नागपूरचे एक सदस्य आहेत, ते जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आहेत जगदीर सिंग म्हणून एक सदस्य आहेत. त्यांनी काल एक पोस्ट किंवा एक हे लिहिलं होतं की त्यांनी काय सांगितलं की एन डी पाटील सरांचं आदरणीय श्री एन डी पाटिल जी आपके जीवन के मूल्यों के अनुसरण करेंगे. कौन से मूल्य थे? एक निर्भयता, नैतिकता, वैधानिकता, पारदर्शकता आणि साधारण जीवन. हे जर आपण केलं तर ही सच्ची श्रद्धांजली त्यांना होईल असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं. कारण कुठले नागपूरचे सिंग आहेत, त्याचे सीख आहेत, परंतु ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत आहेत. तर त्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेली पाच आहे. तर त्यांच्या जीवनाचं किती महत्त्व आहे, त्यांच्या जीवनामध्ये हे सगळे सगळे गुण त्यांनी त्यांच्या अंमलात आणलेले होते आणि त्या जीवनातील त्यांचे जे गुण आहेत त्याचं काही तर आपण आपल्या जीवनामध्ये अनुसरण करूया. आणि मला असं वाटतं हीच आपण सरांना श्रद्धांजली असेल असं मी. आणि त्यामध्ये असं की ज्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बॅरिस्टर पी.जी. पाटील यांना आणलं त्यावेळी पहिल्यांदा एडी आत्ता एरिटा बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांचं इंग्रजी पाया भक्कम करून घेतलं आणि कर्मवीर अण्णाचे हे सगळे शिष्य म्हणजे एन डी पाटील सर, एडी आत्ता किंवा बॅरिस्टर पी.जी. पाटील सर कायम स्वरूपात समर्पित रयत शिक्षण संस्थेशी समर्पित जीवन जगले आणि अतिशय नैतिकता, चारित्र्य ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तसंच
त्यांनी लहानपणीचा प्रसंग जो सांगितलेला आहे, वडगावमध्ये जे पिकेटिंग व्हायचं, पिकेटिंग करण्यासाठी एक बॅच जात होती. दररोज अष्टशाळेला जाणं आणि 15 वर्ष वय असताना पिकेटिंग दारू पिऊ नका हे लोकांना समजावून सांगायचं. आणि जवळजवळ वडगावमध्ये 60-65 हजाराचा जो मक्ता ब्रिटिश सरकारकडे जायचा तो 3,500वर आणला. अशी ही लहानपणीच बंडखोर वृत्ती, त्यामध्ये स्वातंत्र्यासाठी असलेली चळवळ दिसून येते. वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 1944 मध्ये त्यांना पहिला तुरुंगवास झाला, तो 15 दिवसाचा. आणि त्यांचे थोरले बंधू गणपतराव यांना 4 महिन्याची शिक्षा झाली. असे अनेक प्रसंग त्यांनी सांगितलेले आहेत. खैरमोडी सरांना TB सारखा दुर्धर आजार झाला आणि अशा वेळी जयसिंगपूरच्या दवाखान्यात लहान NT पाटील सर त्यांच्या सेवेसाठी होते. म्हणजे हे ऐकल्यानंतर म्हणजे आपल्या शिक्षकांविषयी, आपल्या संस्थेविषयी जी एकनिष्ठता आहे, त्या निष्ठा त्या विद्यार्थ्यामध्ये, रयतच्या विद्यार्थ्यामध्ये नक्कीच पाहतो. आणि आता होतं हे इतकं परखड होतं की ते कुणालाही भीक घालत नव्हते, कुठलीही भीती नव्हती, कुठल्याही दबावाला ते बळी पडत नव्हते. अशा तऱ्हेचं त्यांचं वर्तन, धाडसी वर्तन असं होतं. आणि ही स्थिती सर्वत्र महाराष्ट्रावर त्यांनी या अन्यायाविरुद्ध, अशा तऱ्हेच्या होणाऱ्या अन्यायावर त्यांनी लढा दिलेला आहे. इतकंच काय की त्यांनी स्वतः एक डी सरांनी उभ्या हयातीमध्ये गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी बांधून घेतलेलं अतिशय अभ्यासू आणि निग्रही असं ते व्यक्तिमत्व होतं. प्रत्येक कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये त्यांचा सखोल असा अभ्यास असायचा. त्यांची मांडणी एवढी मुद्देसूद असायची. ते समोर ज्या कोणी व्यक्ती असतील, कोण मंत्री असतील, किंवा कोणी प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांना तसोबरही त्या मांडणीमुळे हलता येत नसायचं. एवढी व्यवस्थित मांडणी ते करायचे. आणि त्या आंदोलनाच्या संबंधामध्ये त्यांची भूमिका एवढी बळकट असायची की ते आंदोलन दाजींच्या मांडणीप्रमाणे यशस्वी झाल्याशिवाय राहत. त्यांनी उभ्या 93 वर्षाच्या आयुष्यामध्ये हजारो कशी आंदोलने केली. या परिसरामध्ये जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये आम्ही कायमस्वरूपी जायचो. दाजी आहेत, दाजींचं भाषण आहे, NT पाटील येणार आहेत म्हटलं की आम्ही कायम असायचो. या कारखान्याच्या निमित्तानं जे आंदोलन झालं, मला वाटतं एक 7-8 महिने तो संघर्ष चालला होता. या तात्यासाहेब मुसळे सभागृहामध्ये पहिल्या सुरुवातीच्या 5-6 मिटिंगा झाल्या. त्या मिटिंगामध्ये सुद्धा आम्ही हजर असतो. या आंदोलनासाठी लागणाऱ्या, सर्वच आंदोलनासाठी लागणाऱ्या खर्चाच्या बाबतीमध्ये सुद्धा ती मांडणी करायची. आणि मग आता त्याच्या खिशात जेवढे असतील तेवढे द्या. आणि मग आम्ही सुद्धा आमच्या खिशात असणारे 100-200-500 असे द्यायला मग काय वाटायचं. आणि कितीतरी म्हणजे शेतचं आंदोलन असू दे, अनेक गोष्टी असू देत, आणि त्यांचा अभ्यास आणि भूमिका आणि चारित्र्य संपन्नता आणि वैचारिक बैठक जी होती ती एवढी अशी म्हणजे पोलादी होती. ते कधीही कुठल्याही याला बळी पडत नसत. अत्यंत अभ्यासू आणि गोरगरिबांसाठी महत्त्वाचं असणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. त्यांच्यामुळं या महाराष्ट्रावर आणि सर्वसामान्य जनतेवर खरोखर एक पोकळी निर्माण झालेली आहे. ती कधी भरून येईल असं मला वाटत नाही. सहकार मंत्री व कष्टकरी कामगारांचे नेते आदरणीय NT पाटील साहेबांचं सोमवारी दुःखद निधन झालं. ही बातमी कळायला खूप दुःख झालं. कारण दाजींनी वीज मंडळाच्या वेगवेगळ्या लढ्यामध्ये सहभाग दिलेला होता. 94-95 दरम्यानपासून एन्रॉनविरुद्ध लढा आणि खाजगीकरणाचा जो लढा होता, 3 कंपन्या झाल्या. त्यावेळेला दाजींनी जवळजवळ 4-5 वर्ष आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि तो लढा अखेरपर्यंत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढलो. दुर्दैवानं त्या कंपन्या 3 झाल्या. परंतु त्यावेळेला दाजी असं म्हणत होते की मुंडे ऊर्जामंत्री होते, हे कंपनी ते वीज बोर्ड देण्यापेक्षा मुंड्याचं मंत्री
चालवायचे असे डायरेक्ट मुंडेंना म्हटले होते. एवढं धाडस दाजींच्याकडे होतं. पण आता दुसरं संकट असं आलंय की 3 कंपन्या झाल्या. आता आबा शेतीची वेगळी कंपनी काढायचं काढल्या सरकारने. अशा वेळेला दाजींची आपल्याला गरज होती की शेती विभाग वेगळा होत्या. ज्या कंपन्या वितरण वगैरे येतात म्हणजे शेतीला जी सबसिडी मिळणार होती दिली जाते ती इथून पुढं बंद होईल असा धोका आहे. अशा काळात दाजींची गरज होती. दाजी गेल्यामुळं आपल्या महाराष्ट्रात सगळ्या नुकसान झालं आहे. डाव्या चळवळीच झालेलं आहे. अशा दाजीच्या जाण्यामुळं वीज मंडळाचं नुकसान झालं आहे. तरी या दाजींच्या स्मृतीला मी आमच्या वीज मंडळाचे सर्व आजी माजी कर्मचारी सर्व संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धा दिली होती. आमच्या गावाशी म्हणा या परिसराशी जयंती पाटील साहेबांचा गेली 50 वर्ष संपर्क. नागराळे, बांबोळे, कुंडल, खोपटेकर, पाचगाव या परिसराची 50 वर्ष त्यांचा संपर्क आहे. परंतु गेली 20 वर्ष म्हणजे 2002 सालापासून साहेबांच्या अगदी जवळून शेवटची 20 वर्ष म्हणजे मी माझं भाग्य समजतो की साहेबांच्या बरोबर मला काम करायला मिळालं. हा प्रश्न संजयनं जसा उचलला आणि त्यात एनडी दाजी त्यात आले तसं सहकार खात्यापासून राज्य सरकार हादरलं एवढ्यासाठी की म्हणजे त्या सत्तेत त्यांचे सख्खे मेव्हणे असताना ते मेव्हण्यांची माणसं असताना त्यांना सुद्धा विचार करावा लागला. विचार केल्यामुळं राज्यातल्या सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या किमती वाढल्या. भले आपल्याला तासगाव कारखान्याच्या बाबतीत अपयश आलं, पूर्ण आलं नाही, त्याची किंमत वाढली, काहीतरी झालं. पण केवळ एनडी दाजी त्यात आल्यामुळं त्या राज्यातल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्याच्या किमती वाढल्या. जरंडेश्वर बघा, इकडचा खऱ्या अर्थानं कष्टकरी शेतकरी चळवळीच फार नुकसान स्वर्गीय क्रांतिकारी मुक्ताई लाड नाना त्यांचा विचाराचा वारसा चालवणारं शेवटचं नेतृत्व आमच्या दृष्टीला पडतंय. असं एक नेतृत्व आपल्याला हरवलं. खऱ्या अर्थानं आजच्या या लोकशाहीमध्ये चंगळवाद तिकडं जास्त होतो. परंतु स्वतः सगळं हे असताना सुद्धा दाजींनी या राज्यातील शेतकरी कष्टकरी जे मजूर आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या बांधवांना याच्यासाठी सातत्यानं झगडा केला. आता मलापासून बऱ्याच वक्त्यांनी तरी सरकारमध्ये कोण आहे, माझा मेवणा आहे केवढा काय नाही हे त्याचा विचार न करता जनसामान्याची नाळ असणारा नेतृत्व आज आपल्याला निघून गेले. खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या पुढच्या याच्यामध्ये असं जर आपण करत गेलो तर निश्चितपणे त्यांना आदरांजली व्हायला जाणं होईल. आणि आपण सरकारकडे चुकता हे कसं चुकीचं आहे. जनमानसांच्या विरोधी जे काही चाललेलं आहे त्याला आपण संघटितपणे या पुढच्या काळामध्ये आपण विखुरलेली जी डाव्याची मंडळी आहे त्याने आपण एकत्रित येऊन या धर्माला आणि श्रद्धांजलीसाठी येत असताना माझ्या चिरंजीवानं विचारलं, बाबा कुठं तुम्ही निघाला? तर मग प्राध्यापक एनडी पाटील सर यांच्या श्रद्धांजली सभेसाठी मी निघालो असा विषय झाला. कुटुंबामध्ये थोडीशी चर्चा झाली आणि उत्सुकतेपोटी आज आपल्याला माहिती आहे अनेक माध्यमं ही आपल्याला वेगवेगळी माहिती घर बसल्यावर देत असतात आणि सहज त्यानं यूट्यूबला सर्च केलं की व्यक्तिमत्व काय आहे बघूया म्हणून. आणि हे पाहत असताना चर्चा झाली थोडीफार आणि त्याला एक त्या ठिकाणी मेसेज बघायला मिळाला, व्हिडिओ बघायला मिळाला की प्राध्यापक एनडी पाटील सर यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते उत्तुंग आहे, पण एवढं करून सुद्धा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत असं दिसलं. आबा 2 वेळा विचारलेले प्रश्न मला चांगलं आठवतं. आबानीच मला ते सांगितलं होतं की त्यांना विचारा की मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे का घटनेच्या आधी. तर त्यावर जवळपास अर्धा तास ते बोलत होते सतत. आणि आमच्या बाईटच्या अपेक्षा किती असते, 1 मिनिटाची अपेक्षा असते, बाईट असते, पण ते अर्धा तास त्यांनी विश्लेषण केलं होतं आणि ते पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबवर काय शक्य आहे का. तर त्यावरही आबांनी सांगितलं होतं मला तो प्रश्न विचारायला. आणि त्यावरही त्यांनी खूप चांगलं सांगितलं होतं की आजवर जी काही राजसत्तेनं लूट केलेली आहे शेतकऱ्यांची, त्या लुटीचा काही भाग देत आहेत, ते काही उपकार करणार नाही अशा भाषेमध्ये त्यांनी उत्तर दिलं होतं. आणि
ही जरी कर्जमाफी दिली तरी ती काही होणार नाही असं सांगितलं होतं. तर ते माझ्या सदैव स्मरणात राहिलं आणि अनेक वेळा त्यांना कव्हर करण्याचा योग आला. खूप भादस्त असं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात मी बघितलं, याचं मला समाधान आहे. आणि त्यांच्या सर्व विचारांचा आदर्श घेऊन आपली परिवर्तनवादी चळवळ अशीच सुरू राहील अशीच आशा व्यक्त करतो. आणि श्रद्धांजली मी आमच्या पलूस तालुका पत्रकार संघटनेच्या वतीनं वाहतो. जे काही त्यांची भाषणं ऐकायला मिळाली असतील तेवढाच त्याचा संपर्क आहे, त्यापेक्षा फारसा काही संपर्क आला नाही दुर्दैवामध्ये. तर ज्याने गेल्या 30-35 वर्षांत 50 वर्षांहून अधिक काळ या महाराष्ट्रातल्या उपेक्षित माणसाला तळाताच्या थोड्या प्रमाणात जगलं नव्हे, तर ते उपेक्षित माणसांच्या ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्या वेळेला एन.डी. पाटील नावाचा पहाडासारखा माणूस महाराष्ट्रामध्ये उभा राहायला आपण सर्वांनी पाहिलेला आहे. मित्रांनो, फार एन.डी. पाटील सरांच्याबद्दल आठवणीच्या न जाता आठवणींचा उलगडा फार वेळ करता एन.डी. पाटील सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचा एक उल्लेख करतो आणि मी भाषण संपवतो. त्याचं कारण असं की एन.डी. पाटील सरांनी पुस्तक लिहिलं 1976ला की शेतमालाच्या हमीभावाची कैफियत नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि ते पुस्तक असं होतं की ते पुस्तकातलं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं गेल्या 40-50 वर्षामध्ये एन.डी. पाटलांनी 75च्या दशकामध्ये 75-76ला पुस्तक लिहिलं आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या हमीभावाची कैफियत जी हमीभाव शेतकऱ्यांच्या हमीभाव देताना पीक उत्पादित मालाला हमीभाव का मिळत नाही त्याची उत्तरं त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेली आहे. की अजूनही आम्ही कधी गुंकून बघायला तयार नाही. कुठलंही सरकार आलं कोणी आलं तर आम्ही त्या पुस्तकातलं आम्ही कधी उघडून कधी बघत नाही. याचं कारण असतं की आम्हाला शेतकरी हा नागरिकाचं ठेवून राजकारण करायचं आहे का, काही प्रश्न डॉक्टरांनी सांगितलं. बाबा मला वाटतं की एन.डी. पाटील सरांच्याबद्दल फार आपण आठवणींमध्ये फार पडून न बसता जो साहेबांनी विचार दिला त्या विचारांवरती आम्ही काही बोलणार आहोत का, विचारावरती आम्ही काही मंथन करणार आहोत का, आणि त्या मंथनाच्या बाबतीमध्ये पुढं त्या ठिकाणी त्याच्यावर आपण काय परिसंवाद असेल किंवा आणखी चर्चासत्र असतील आणि या चर्चासत्राला आपण महाविद्यालयीन युवकांना आपण जास्तीत जास्त सामावून घेऊन आपण काही करणार आहोत का, त्याची चर्चा होणं मला वाटतं या ठिकाणी अपेक्षा आणि अधिक संयुक्त ठरतं मला वाटतं. तर मग आपण ही चर्चा फक्त आपल्याप्रती मर्यादित न राहता ती अधिक विस्तृत होणं फार आवश्यक आहे. म्हणून यांच्या म्हणजे एन.डी. पाटील सरांच्या असा व्यक्तिगत व्यक्तिमत्वाला आपण त्यांच्या वैचारिक असा मांडणीला आणि केवळ एन.डी. पाटील सर एक वैचारिक नेते नव्हते तर एक संघर्षशील व्यक्तिमत्व होतं आणि ज्या ज्या उपेक्षित माणसांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी सहकारी संस्था उभ्या केल्या त्या सहकारी संस्थेला बळ द्यायचं काम सुद्धा डॉक्टर एन.डी. पाटील सरांनी केलेलं आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण असेल की खानापूर तालुक्यातल्या क्रांतिवीर संस्थेला एन.डी. पाटील साहेबांनी आर्थिक मदत केली होती, ते सहकार मंत्री असताना आणि मंत्री नसताना सुद्धा. आणि त्यांनी जयंतराव पाटलांना सांगितलं होतं की जयंतराव पाटील साहेब या संस्थेला तुम्हाला आर्थिक मदत 2009 साली करावी लागेल आणि ते पाटील साहेबांनी केली होती. आणि अशा सगळ्यामध्ये केवळ एक वैचारिक म्हणून आपण जो काही सांगतो की एन.डी. पाटील साहेब वैचारिक नेते तर 100% होते, परंतु त्यांनी सरकार उभा करायला सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता. क्रांतिवीर संस्थेच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी संस्था उभी करायची संस्था आणि विशेष म्हणजे शैक्षणिक संस्थेमध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये खूप होत्या ते क्रांतिकारी बदल होतात तो एन.डी. पाटील सरांनी घालून दिलेला होता. त्यांच्या विचारांमध्ये आपण चालत राहणं, त्यांच्या विचारांमध्ये आपण पादाक्रांत करत राहणं हीच खरी त्यांना मला वाटतं आजच्या आपण त्यांना अभिवादन करणे आपण श्रद्धांजली ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. महिलांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पहाडी आवाजात बोलणारा एक उत्कृष्ट महान नेता की ज्यांच्या प्रयत्नामुळे मी एकदा 7वीत असताना मला वाटतं एन.डी. पाटलांची सभा कुठं आहे का, पुन्हा दिबा पाटलांची सभा कुठं आहे का, जी.डी. नानांची सभा आहे का, मी जायचो तासगावला जायचो ह्यांच्याबरोबर म्हणजे कार्यकर्त्यांच्या बरोबर जायचो आणि त्यातून मी तयार झालो. अशा तऱ्हेचा या देशातील पुरोगामी डाव्या समाजवादी विचारसरणीच्या कष्टकऱ्यांचं एक महान नेतृत्व दाजींच्या रूपानं महाराष्ट्रातून निघालेलं आहे. समाजवादी महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यासाठी आपण ही आदरांजली वाहताना आगामी काळामध्ये तो समाजवादी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी युवकांना प्रवृत्त करूया. आणि शेवटच्या क्षणी मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व कामगारांच्या संघटनेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून मी माझं छोटंसं वक्तव्य ते अजून तसेच आहेत. आणि आपण जर मागाशी दीपक रावने सांगितलं, आपण जर समाजानं
सगळ्या राजकीय नेत्यांनी सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी जर ठरवलं त्यांच्या विचारानं पुढे जायचं तर समाजात बदल व्हायला परिवर्तन व्हायला फारसा वेळ लागणार. खरं तर पण अनेक सगळी पण डाव्या विचारसरणीमध्ये काम केलेली जे कार्यकर्ते लहानपणापासून त्यांना सवासने असतात जास्त लाभला. शेतकऱ्यांच्यासाठी मजुरांच्यासाठी कामगारांच्यासाठी आयुष्य घालवलं. अतिशय नाना पाटील असतील, जिडूबाप्पा असतील, अनेक नेत्यांची नावं घेता येते. बरोबर नाही, परंतु निसर्गचक्रापुढे आपणही काही करू शकत नाही. पण जेवढी वर्ष त्याला लाभली त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 93 वर्षात त्यांचं वय झालं पैकी 20 वर्ष सोडली तर जवळजवळ त्यांनी 73 वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा अखंडपणे केली. ही करत असताना कुठल्याही फळाची अपेक्षा न करता त्यांनी निष्पृहपणानं ही सेवा केलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचा जन्म झाल्यापासून आज अखेर आणि एन.डी. पाटील सरांचा जन्म झाल्यानंतर आयुष्यामध्ये एकाच पक्षात राहून एका पक्षाच्या विचारधारेला वाहून घेणारा एन.डी. पाटलांच्या सारखा अन्य कुणीही महाराष्ट्रात माणूस नाही. त्यांनी अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाचंच व्रत स्वीकारलं, शेतकरी कामगार पक्षासाठीच झटले आणि शेतकरी मार्केटिंग जर उद्या करायचं असलं तर एवढा प्रचंड मानसिकदृष्ट्या समाज पराभूत प्रवृत्तीचा आहे. आपली मानसिकता सो पराभूत आहे. आपण एकत्र जमलोय, आपली सगळ्यांची मानसिकता पराभूत आहे की आपण यांचा विचार 4 माणसाला सांगू शकत नाही. स्वतः फक्त 4 भिंतीच्या ऐकू एकामेकापाशी बसून, पण आता उठून गेल्यावर तुम्ही 4 माणसाला यांचा विचार सांगू शकत नाही. तेव्हा चांगली असणारी चळवळ सुद्धा, चांगला विचार सुद्धा त्यांच्याबरोबर आनंदात विलीन होतोय काय, अशी जी शंका शेपळ सरांनी बोलून लावली किंवा संपाला सर वाटलं ती करायचं असलं तर त्यांच्या एकूण साहित्य संघर्षात जी आंदोलनाला यश आलं त्या साहित्याचा मागोवा घेऊन त्या साहित्याचं काही ना काहीतरी एकत्रीकरण करून वर्षात त्यांच्या जयंतीच्या किंवा कुठल्या तरी निमित्तानं तालुक्यात महात्मा असेल त्यावेळी त्या समाजात होऊन गेल्या त्यातले एन.डी. पाटील हे अग्रगण्य असे हे समाज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये स्वतःला झुकून दिलेले महान असे व्यक्तिमत्व होतं. शैक्षणिक कार्यामध्ये त्यांची गती सांगायची गेली शिक्षण संस्था असो किंवा महात्मा फुले शिक्षण संस्था असो, या 2 शिक्षण संस्थेच्या सानिध्यात येऊन, अण्णांच्या सानिध्यात येऊन महात्मा फुले शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि महाविद्यालयाला नाव दिलं कर्मवीर भाऊराव पाटील. मला पूर्वी वाटायचं की रयत शिक्षण संस्थेचं असं ते दाजींचं आहे आणि दाजींनी अण्णांना श्रद्धांजली म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाची स्थापना केली. आणि या सर्व समाजामध्ये असणाऱ्या दाजींच्या चळवळीचं एक परिपाक म्हणून त्यांना त्यांच्या पाठीमागं प्राध्यापक म्हटलं जातं. किती प्राध्यापक बघा, शिक्षक प्राध्यापक झालेले जे पाठीमागं प्राध्यापक किंवा PhD केलेले किंवा डॉक्टर असणारे डॉक्टर लावलं जातं. परंतु दाजींच्या पाठीमागं प्राध्यापक, डॉक्टर, दाजी, भाई, चळवळीचा खंबीर नेता, एकमेवाद्वितीय. मगाशी नानांनी सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये युनिक, इंग्लिशमध्ये ज्याला आपण युनिक म्हणतो, एकमेवाद्वितीय असं झुंजार नेतृत्व म्हणजे दाजी.